सोलापूरच्या करमाळा तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसलाय। पाऊस वादळी वाऱ्यानं करमाळा तालुक्यामध्ये पेरू उत्पादकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। पावसामुळे पेरू उत्पादक शेतकऱ्यांचं 35 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। पावसानं कशा पद्धतीने नुकसान झालंय, किती खर्च झाला होता? पावसाने बऱ्यापैकी नुकसान झालंय। एका फळासाठी 3.5 रुपये खर्च आलता आम्हाला त्यावेळेस, म्हणजे 1 लाख फोम बसवले ते। तो पेरू देखील कुजल्याचं जे चित्र आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतंय। बुरशी लागलेलं पेरूला पाहायला मिळतंय। नेमकं कशामुळे हे झालेलं असावं, काय सांगाल याच्यामध्ये? टेम्परेचर नंतर आलेला अचानक अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान त्याच्यामुळे झालेलं आहे। साधारण किती नुकसान झालंय काय? साधारण 7 लाख रुपये त्याला खर्च झालेला होता ऑलरेडी। 7 लाखाच्या पुढे लेबर कॉस्ट धरला तर 7 लाखाच्या पुढे काय उत्पन्न काय अपेक्षित होतं याच्यामध्ये? उत्पन्न अपेक्षित 30 ते 35 लाख रुपये। साधारण आता मागणी काय असणार आहे सरकारकडे? सरकारकडे काय ना, आता जेवढा खर्च झाला तेवढा ते सरकारने आम्हाला काहीतरी करावं सरकारने आमच्यासाठी। शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तरी याचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांमधून केली जाते आहे। शीतल कुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा।